क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण UPSCचा पेपर डिस्कस करू, जी बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी आणि टार्टीद्वारा घेण्यात येणारा 23 सप्टेंबरचा पेपर. आज आपण पॉलिटीबद्दल डिस्कस करू. कोणती तारीखला घेतलेला? 29 सप्टेंबर, थर्ड शिफ्टला. तर वन बाय वन आपण क्वेश्चन पाहू. पहिला क्वेश्चन, दी राज्यसभा हॅज एक्सक्लुझिव्ह पॉवर. कोणता? एक्सक्लुझिव्ह पॉवर इन अ रिलेशन टू म्हणजे राज्यसभाला खालील बाबतीत विशेष अधिकार आहे. पहिला ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन मनी बिल, सेकंड ऑल इंडिया सर्व्हिस, तिसरा कॉन्फिडन्स मोशन, चौथा पासिंग ऑफ बिल. यामधून कोणता पॉवर राज्यसभेला आहे, आपल्याला हा प्रश्न विचारण्यात गेलेला आहे. तर हा प्रश्नाचं उत्तर आहे आपला क्रिएशन ऑफ न्यू ऑल इंडिया सर्व्हिसेस, म्हणजे अखिल भारतीय सर्व्हिस याबद्दल राज्यसभेला विशेष अधिकार आहे. आणि हे बाकी मनी बिलबद्दल कोणाला आहे? लोकसभा. कॉन्फिडन्स मोशन कुठे पास होते? लोकसभामध्ये पास होते. आणि पासिंग ऑफ फायनान्स बिल कुठे होते? लोकसभामध्येच होते. पुढला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व नाही. पहिला कोणता? पहिला ऑप्शन दिलेला आहे प्रमोशन ऑफ कॉर्पोरेट सोसायटी, म्हणजे सहकारी संस्थांचे प्रोत्साहन. दुसरा क्वेश्चन आहे समान नागरी संहिता, मतलब इक्वल पे फॉर इक्वल वर्क. तिसरा ऑप्शन आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे समान नागरी कायदा. चौथा आहे राईट टू फॉर्म असोसिएशन, संघ स्थापित करणं. राईट टू असोसिएशन, तर हे सर्व ऑप्शन आहेत. तर इथला आपला राईट ऑप्शन आहे कोणता? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल नाही आहे, ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. तर ऑप्शन नंबर 4 हा आपला आन्सर राहणार आहे. हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल नाही आहे, कारण की हा फंडामेंटल राईट आहे. कोणता राईट आहे? फंडामेंटल राईट, मतलब मूलभूत अधिकार. पुढला प्रश्न, विच आर्टिकल गॅरंटेड द प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिट्ररी अरेस्ट अँड डिटेन्शन, म्हणजे कोणत्या आर्टिकल अंतर्गत आपल्याला मनमाना अटक आणि स्थानबद्धतापासून संरक्षण दिलेलं आहे. तर हा आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 32. कोणती? कलम 32 अंतर्गत आपल्याला हा मनमानी अटक आणि संरक्षण दिलेलं आहे. पुढला प्रश्न, विच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट लोअर्ड द वोटिंग एज फ्रॉम 21 to 18, म्हणजे कोणत्या संविधान संशोधनद्वारा जे वोटिंग एज आहे ते 21 to 18 करण्यात आलेली आहे. पहिला ऑप्शन आहे 42वी घटना दुरुस्ती, दुसरा ऑप्शन आहे 44वी घटना दुरुस्ती, तिसरा ऑप्शन आहे 61वी घटना दुरुस्ती, चौथा आहे आपला 52वी घटना दुरुस्ती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 61वी घटना दुरुस्ती. आपल्या हा पेपरचा अगर ट्रेंड बघितला आहे आणि जे पेपर येत आहेत ते बघितलं आहे, तर तुम्हाला घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे करणं खूप गरजेचं आहे. इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करा. 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती याबद्दल तुम्ही थोडी इन्फॉर्मेशन घ्या. 61वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती याबद्दल तुम्ही थोडं पाहून घ्या, कारण की 17 तारीखला जे एक्झाम आहे त्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन, पुढला प्रश्न, विच शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्बिट्ररी पॉवर बिटवीन युनियन अँड स्टेट, म्हणजे काय कोणता क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला? कोणत्या अनुसूचीमध्ये युनियन अँड स्टेट याबद्दल दिलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 7th शेड्यूल. कोणता शेड्यूल? 7th शेड्यूल. आता तुम्हाला मी थोडक्यात इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. जे शेड्यूल्स आहेत ते किती आहेत? टोटल 12 शेड्यूल. आता वन बाय वन आपण रिवाईज करू. क्विक रिव्हिजन. पहिला शेड्यूल कशाबद्दल आहे? पहिला शेड्यूल राज्याचे नाव आणि राज्याचे क्षेत्र, 1 to 4 आर्टिकल. दुसरा शेड्यूल कशाबद्दल आहे? वेतन आणि भत्तेबद्दल. तिसरा शेड्यूल कशाबद्दल आहे? तिसरा शेड्यूल आहे शपथ.
चौथा शेड्यूल कशाबद्दल आहे? राज्यसभेची जागा नमूद केलेली आहे. पाचवा कशाबद्दल आहे? पाचवा आहे अनुसूचित जाती आणि जनजाती यांच्या क्षेत्राबद्दल. पण आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम वगळून. सहावा शेड्यूल काय आहे? ते पण आदिवासी क्षेत्राबद्दलच आहे, पण इथे आसाम, मणिपूरला वगळून म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम याबद्दल दिलेला आहे. सातवा शेड्यूल कशाबद्दल आहे? ते सूचीबद्दल आहे. समवर्ती सूची, संघसूची, राज्यसूची. आणि आठवा शेड्यूल लँग्वेजबद्दल आहे, की भाषा आहे त्याबद्दल आहे. आता टोटल किती भाषा आहेत? 22 भाषा आहे. नववा शेड्यूल कशाबद्दल आहे? नववा शेड्यूल आहे न्यायिक पुनर्विलोकन तत्वाबद्दल. 10वा शेड्यूल कशाबद्दल आहे? पक्षांतर बंदीबद्दल आहे. 11वा शेड्यूल कशाबद्दल आहे? 73वी घटना दुरुस्ती, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाबद्दल आहे. आणि 12वा शेड्यूल जो 74वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, तो नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाबद्दल आहे. तर तुम्ही हे पूर्ण शेड्यूल एक वेळा रिव्हिजन करून घ्या. पूर्ण शेड्यूल आणि पार्ट्स हे तुम्हाला माहीत पाहिजे, हे विचारू शकते. ठीक आहे. पुढला प्रश्न आहे, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर रिमेन इन ऑफिस ॲज अ लॉंग इट एन्जॉय द कॉन्फिडन्स मोशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर केव्हापर्यंत ते कॉन्फिडन्स आहे, म्हणजे ते मंत्री राहू शकतात असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर ही काय लोकसभामध्ये जेव्हा पण कॉन्फिडन्स मोशन म्हणजे जेव्हापर्यंत लोकसभामध्ये त्यांची मेजॉरिटी आहे तेव्हापर्यंत ते मिनिस्टर राहू शकतात. या मिनिस्टर रिमेन इन ऑफिस ॲज अ लॉंग ॲज एन्जॉय लोकसभामध्ये जेव्हापर्यंत मेजॉरिटी आहे तेव्हापर्यंत. पुढला प्रश्न, विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन माइंडेड द स्टेट टू टेक स्टेप टू ऑर्गनाइज विलेज पंचायत. कशाबद्दल आहे हे? विलेज पंचायत. संविधान, आता मराठीमध्ये सांगितलं तुम्हाला क्वेश्चन, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यात ग्रामपंचायतीचे आयोजन करणारे पाऊल उचलण्याचे अधिकार आहे? तर हे कोणत्या येतात? मार्गदर्शक तत्वामध्ये येतात. कुठे येतात? तत्वामध्ये, म्हणजे DPSP मध्ये येतात. तर DPSPचा कोणता आर्टिकल? आर्टिकल 40. आर्टिकल कोणता? आर्टिकल 40 आपला बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचा. सेकंड ऑप्शन आहे आर्टिकल 44 म्हणजे समान नागरी कायदा. आर्टिकल 32 पण आहे, आर्टिकल 243 पण आहे. याची इन्फॉर्मेशन तुम्ही, हे ग्रामपंचायतबद्दलच आहे. आणि 32 आर्टिकल कशाबद्दल आहे? ते अधिकार दिलेले आहे आपले. त्या अधिकाराची दाद मागता आपण सुप्रीम कोर्टमध्ये पण जाऊ शकतो आणि हायकोर्टमध्ये पण जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टची कलम कोणती आहे? 32 आहे. आणि हायकोर्टची कलम किती आहे? 226 आहे. याच्या अंतर्गत आपण आपले विशेष अधिकारच्या हनन झाला तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये जाऊ शकतो. पुढला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग रिट्स इश्यू बाय द कोर्ट टू प्रिव्हेंट अ लोअर कोर्ट फ्रॉम एक्झिट टू इज ज्युडिस्डिक्शन. म्हणजे मराठीमध्ये कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयाला खालीलपैकी कोणते रिट्स जाहीर करण्यात आले? तर ह्या रिट्स कोणकोणत्या आहेत? ऑप्शन कोणते आहेत बघूया. पहिला ऑप्शन आहे हेबेस कॉर्पस, सेकंड ऑप्शन आहे को वॉरंट, थर्ड ऑप्शन आहे मेमेंडस आणि फोर्थ आहे प्रोहिबिशन. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोहिबिशन. काय आहे? प्रोहिबिशन. आपण थोडक्यात 32 जे आर्टिकल अंतर्गत आपल्याला विशेष अधिकार दिले आहे त्याबद्दल पाहूया. पहिला आहे हॅबेस कॉर्पस. हॅबेस कॉर्पस म्हणजे जी अटक झालेली आहे, जे मनमानी अटक आहे त्याबद्दल दाद मागण्याकरिता आपण हेबेस कॉर्पस या रिट्स अंतर्गत आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टला दाद मागू शकतो. मग को वॉरंट आहे आणि मेमेंडस आहे. याच्याबद्दल पण तुम्ही आर्टिकल नंबर 32 मध्ये हे सर्व इन्फॉर्मेशन आहे. आणि कशाबद्दल आहे ते थोडक्यात पाहून घ्या, ते समोरच्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकते. ठीक. हा क्वेश्चन द 74 इथे काय आहे? 74 कन्सिडर करा. 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट इनॅक्ट टू स्ट्रेंथ द फ्रेमवर्क ऑफ डेमोक्रेसी गव्हर्नमेंट ॲट द लोकल लेवल. कोणत्या लेवलवर? लोकल लेवलवर. इज प्रायमरी कन्सर्न विथ द विच ऑफ द फॉलोइंग एरिया ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया. तर ह्या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ग्रामपंचायत, कॉर्पोरेट सोसायटी, लोकल गव्हर्नमेंट आणि म्हणजे 74वी घटना दुरुस्ती कशाशी रिलेटेड आहे?
अर्बन लोकल गव्हर्नमेंटबद्दल. तर या प्रश्नाचं उत्तर काय? अर्बन लोकल गव्हर्नमेंट. 73 आणि 74 वाली जी घटना दुरुस्ती आहे तुम्ही बरोबर करून ठेवा. त्याबद्दल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, पुढला प्रश्न, द मिड डे मील. कोणती? मिड डे मील स्कीम इज प्रायमरी इम्प्लिमेंटेड टू अचीव विच ऑफ द फॉलोइंग गोल्स. म्हणजे मिड डे मील स्कीम कशाच्या रिलेटेड आहे आणि त्यातला गोल म्हणजे काय अचीव करणंच्या अंतर्गत मिड डे मील स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे. तर पहिलं आहे आपलं इन्क्रीज द स्कूल अटेंडन्स, एम्प्लॉयमेंट द गॅरंटी, एम्प्लॉयमेंट जनरेशन इन रुरल एरिया, फूड अँड सिक्युरिटी फॉर रुरल फॅमिली, डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲग्रिकल्चर सरप्लस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इन्क्रीज इन स्कूल अटेंडन्स. कशाबद्दल आहे? इन्क्रीज इन स्कूल अटेंडन्स. तर तुम्ही खूप स्कीम पण पाहून घ्या, कारण की स्कीमबद्दल 1 ते 2 क्वेश्चन पेपरमध्ये येते. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आर देअर इन महाराष्ट्र ॲज अ जून 2025. म्हणजे जूनपर्यंत NMCs म्हणजे MNC महानगरपालिका किती आहेत? 29. किती? 29 कोणती आहे? जालना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन वॉज द स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑफिशियली फॉर्म. महाराष्ट्र केव्हा म्हणलं ऑफिशियली? हे सगळ्यांनाच माहीत आहे, 1 मे 1960. त्यानंतरचा क्वेश्चन, द आयडिया ऑफ प्रोसिजर ऑफ इस्टॅब्लिश बाय लॉ. म्हणजे कायद्यानं स्थापित केलेली प्रक्रिया कुणापासून घेतलेली आहे? ही घेतलेली आहे जपानपासनं. आपण आता काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला थोडं ओव्हरव्ह्यू करावं लागेल. युनायटेड स्टेटपासून काय घेतलेलं आहे? ब्रिटनपासून काय घेतलेलं आहे? कॅनडापासून काय घेतलं आहे? संघ आणि राज्याच्या जी बॅलन्स बनवायची प्रक्रिया आहे ते कुठून घेतलेली आहे? ते घेतलेली आहे कॅनडाकडून. तसेच USA पासून ज्युडिशियल रिव्ह्यू, मतलब कायद्याच्या पुनर्लोकन, हे प्रक्रिया USA आणि कॅनडाकडून 1935चे जे कायदे ठेवलेले आहेत त्याच्यातून खूप काही प्रोसेस घेतलेली आहे. तर UK कडून पण आपण जे संसद प्रक्रिया ते पण घेतलेली आहे. ते थोडंसं तुम्ही बघून घ्या, कारण की कोणत्या देशाकडून काय काय घेतलेले आहे याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते 17 तारीखच्या एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, पुढला प्रश्न, हू इज द करंट स्पीकर ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर हा खूप सोपी प्रश्न आलेला आहे. फर्स्ट ऑप्शन होतं देवेंद्र फडणवीस, हे सगळ्यांना माहीत आहे, CM आहेत. सेकंड राहुल नार्वेकर, हे स्पीकर आहेत. म्हणजे आपला आन्सर काय आहे? राहुल नार्वेकर. थर्ड ऑप्शन आहे चंद्रकांत दादा पाटील, ते कुठले? ते हायर एज्युकेशनचे मिनिस्टर आहे. आणि अजित पवार, हे तर उपमुख्यमंत्री आहेत. ते इन्फॉर्मेशन तुम्ही सेंट्रल म्हणजे जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार याचे मंत्री कोणकोणते विभागाचे कोणकोणते मंत्री आहेत ते बघून घ्या, कारण की ते 17 तारीखचं जे एक्झाम होणार आहे त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न आपल्या राज्य सरकार या केंद्र सरकारबद्दल येऊ शकते. तर असे प्रकारे हे पॉलिटीचे 13-14 प्रश्न तुमच्यासमोर होते, जे 23 तारखेला थर्ड शिफ्टमध्ये विचारण्यात गेलेले आहे. हे प्रश्न तुमच्यासाठी एक आढावा होता, म्हणजे 17 तारखेला कसं क्वेश्चन आणि कोणत्या लेवलचे क्वेश्चन येऊ शकते. तर तुम्ही पॉलिटीमध्ये बरोबर हे सर्व प्रश्न पाहून तुम्ही यांचा आढावा घेऊन ह्या प्रश्न कसे विचारण्यात गेलेले आहेत आणि 17 तारखेला कसे विचारू शकते. खूप जास्त डीप नसते, वर क्वेश्चन असते, शेड्यूलबद्दल क्वेश्चन असतात, आर्टिकलबद्दल क्वेश्चन असतात, महाराष्ट्राच्या असेंब्लीबद्दल क्वेश्चन असतात, कोणतं आर्टिकल 32मध्ये काय आहे ते दिलेलं आहे, 73 घटना दुरुस्ती काय दिलेली आहे, 74 घटना दुरुस्ती काय दिलेली आहे, याबद्दल क्वेश्चन असते. तर तुम्ही थोडा वरून म्हणजे तुम्हाला थोडी पॉलिटी आली तर तुमचे 14 प्रश्न 15 प्रश्न असे सुटतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आणि हे पेपरच्या माध्यमातून आम्ही बार्टी, सारथी आणि महाज्योतीला जे विचारण्यात गेलेले प्रश्न याबद्दल तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो. आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत तिथेपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.